सकाळी वर घ्यायला कोण येतो ते बघतो मी. चाल वरती वरती. हो पाटील विचारा की बंदासली. हो पाटील विचारा की गप्पा कसल्या मारताय. हो पाटील विचारा की चल बाहेर आल्यावर सांगतात की अदुगर पंतांसंग बोलून तर घेतो. हाय टीका पंत अव पंत भाऊ वैता मोहिते का. वाईट आलो आलो येतो. वैरी अवध भरल्या वैरी हिंदूबाई दिसना कुठं. आमचा भोळा देव कुठं हाय. कोण भोळादेव. अहो आपला दिगू. ते ना ते असतील आपल्या आईकडे. वै आईवर लय माया त्याची बघा. पर आईचे कुठं त्या. हॉस्पिटल मध्ये. काय झालं एकदम. हो त्या दिगंबर पंतांनी काहीतरी गोंधळ करून ठेवला. कसला. हो रोजच्या औषधात चुकून दुसरं औषध मिसळलं. आता रे देवा. आणि ते होतं विषारी. आणि मग काय. हो त्या बोलायला लागल्या एकदम. म्हणजे एकच औषध ठरलं मला की. हो औषध कसलं ते विशेष ठरलं. हो तो वाताचा झटका ठरला. अरे अरे मग म्या जाऊन भेटून येतो. या पण तसं काळजी करण्यासाठी काय नाही. जाया हो. समजा देवस्थानच्या वारसाची आई ती आमची आई. हो मी सगळी व्यवस्था केलीये. तसं काळजी करण्यासारखं काही नाहीये. हवं तर बघून या तुम्ही. पण तसं काळजी करण्यासारखं नाही ना. नाही काळजी करणारे आम्ही आहोत की. वा आता हे कुठं नाकारून टाकत या. तुम्ही हायसा पुन्हा आप्पाच्या नंतर देवस्थानचा कारभार चालला या. नाहीतर दिगू भाऊंच्या काय झेपणार होत. बिचारा डॉक्शानं लई हलका वंगाळ वाटत. रस्त्यानं एकटाच कुटकुटत जात होती. बरं नाही वाटत. अहो लहानपणी आप्पाचं नाव चालेल असं वाटत होतं. हो चालवू दे. आताही चालवू देत. आम्हालाही आनंदच आहे त्यात. पण म्हणतात ना संगती बरी नाही. आम्ही मानतो का कधी तुम्हाला कमी दर्जाचे. पण माणसं बघून ओळखी ठेवतो. तुम्ही उभे का बसा खाली का वर बसता. आपण आपली पायरी बघून बसतो. अहो तशी तुमची पायरी वरती आहे मोहिते. अहो गावात वडिलकीचा मान आहे तुम्हाला. हे आपलं पोरसाऱ्या म्हणतात. हे काय खरं नाही. काही का असं ना पण तसा सधू आहे का गुरुवांचा. कवळं पार्क याची कुठं आमची बरोबरी करता. मी नाही करीत पण त्याला वाटतं तसं. म्हणजे कसं. म्हणजे बघा त्याचीच संगती आहे दिगंबर पंतांना. तोच पडवत असतो दिगंबर पंतांना. काय गावातले सगळे म्हातारे कोतारे बाहेर करून आपण राज्य करूया भरतेश्वरावर. चांगलं उत्पन्न काढूया. चैन करूया. पण हे म्हातारे बाजूला करू. तुम्ही म्हणजे तुमच्याबद्दल नसेल म्हणत पण अशा या लोभीपणाच्या गोष्टी या पुण्यभूमीत बऱ्या नव्हे. आजच ऐकली आहे. एवढंच ऐकलं. वास्तविक या घरातल्या गोष्टी असं बोलणं बरं नव्हे. पण काय करणार. अप्पा शास्त्री गेल्यापासून सल्ला घेण्यासारखं कोणी राहिलंच नाही गावात. म्हणून आपलं तुम्हाला विचारावं. काय विचारता. आम्ही या गावात राहावं का जावं. म्हणजे कसं. म्हणजे मला इथं राहावं असं बिलकुल वाटत नाही. इथं चालत असलेले प्रकार काय बरे नाही. तो चोऱ्या होतात. इथं ठेवलेली सोन्याची साखळी चोरीला गेली तेव्हाच कपाट उघडं चाव्या दिगंबर पंतांजवळ. साखळी कवा गेली निघाली कुणी. येऊन जाऊन या घरात बाहेरून येणारी माणसं फक्त दोनच. एक बाबूराव आणि दुसरे या दिगंबर पंतांचे स्नेही सदोबा. बाबूराव तर माझ्या बरोबरच होते. राहता राहिला सदू. पण म्हणतात ना चोर धरावा मोठे. आपण कसं कुणाचं नाव घ्यावं. म्हणून म्हणतो असले प्रकार आपले पुन्हा पुन्हा होण्या अगोदर हे गाव सोडलेलं बरं. ऐकावं ते एक आकृतच.
हो. तुम्ही म्हणता हे या गावात आज पहिलं झालंय. म्हणूनच परत परत होण्याआधी आपण इथून निघावं. सदोबा आणि दिगू दोस्त ते आणि ते मिळू देत आणि करू देत काय तो कारभार. मी आपला इथून जातोच कसा. तसं कसं गाव आहे दुष्काळात. वाठारातलं धान्य लोकांनी कोण देणार. दिगंबर पंत मी हे गाव सोडून जाणार. तुम्हाला सांगतो यांच्या या अर्धवट वारसाची वहिवाटदारी करायची म्हणजे एखाद दिवशी मी यांच्या अर्धवटपणाचा वारसा ठरायचो. म्हणजे बघा मी काही चांगलं करायला गेलो तर यांचा अर्धवटपणा त्यात आडवा यायचा आणि यांनी काही चुकीचं केलं तर यांचा अर्धवटपणा त्यांना पोषक ठरायचा. माझा मात्र मधल्यामध्ये भुगा व्हायचा. म्हणून म्हणतो इथं राहणंच नको. असं कसं म्हणून चालत. गावास कुणाकडे आशेला बघते. हो पण सदोबा आणि ते एकमेकांचे स्नेही आहेत. त्यांना काय हवं ते करू द्यात. मी आपला हा गाव सोडून जातो आणि मी तुम्हाला स्पष्टच सांगतो मी गेल्यानंतर कोण असा प्रश्न आहे ना. मग वारसाचे हक्क वहिवाटदाराला देत असाल तर मी इथं राहू शकतो. म्हणजे वहिवाटीच्या मोबदल्यात मग वारसा हवा देवस्थानचा. बघा नाहीतर मी जातो. नाही ते जावा तुम्ही. पर आता हे कोण आलं. वारस आणि वहिवाटदार दोघं एक कसं होणार. त्यात काय कठीण. उत्सवाच्या वेळी दोन्ही गाद्या एक करायच्या. माझा आग्रह नाही सूचना आहे. बघा पर गादी एक केली वारसाचा हक्क तुम्हाकडे कसा येणार. राम वनात गेल्यावर भरत वहिवाटदार होता. पर अयोध्येचा राजा रामच की. मग असं करा हे देवस्थान सार्वजनिक आहे ना. निवडणुकी घ्या. म्हणजे बघा आम्ही दोघेही निवडणुकीला उभे राहतो. तुम्हाला जो योग्य वाटेल त्याला तुम्ही निवडून द्या. रामासनी कसं करणार. लायक कोणते ते आम्ही आपल्या तोंडाने सांगू. आपली लायकी आपलं मोठं मन. छा 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 छा. अहो असं कसं या देवानी. अहो रामदास स्वामी म्हणतात आपुली आपुन करी स्तुती जो एक. छा छा. अहो ते बरं नाही. अहो मोहिते मोठमोठ्या शहरात अशाच निवडणुका होतात. इतकंच कशाला पूर्वी रामराज्यातही निवडणुकी होत होत्या. लोकांनीच रामाला राजा केलं. लोकांनीच दशरथाला सांगितलं रामाला राजा करा म्हणून. ते खरं. पण राम कुठं लोकांनी सांगत होता मला राजा म्हणा राजा म्हणा म्हणून. आणि तुम्ही तर उलटच सांगता. हो ते रामराज्यात होऊन गेलं. हे कलियुग आहे. हे काय बी खरं झालं तरी वारसाचा हक तुम्हाकडं येणार नाही. का कसं सांगावं तुम्हाला. बघा आता म्या अडाणी माणूस. पण लंकेचा राजा कोण. रावण. कस रावण. रामानं लंका जितली. रावण गेला. रावणाचं रगत सांडलं त्या भुईवर. आता तो राम बी गेला आणि रावण बी गेला. त्याचं राज्य बी गेलं आणि ती युग बी गेलं. या तुम्हाला विचारलं लंकेचा राजा कोण तर काय म्हणाल तुम्ही. रावण. का तर त्यानं आपलं रगत त्या भुईला दिलं. असला असतो या वारसाचा हक्क. राम आपला निस्ता वहिवाटदार. दिगूला कुठं दिलंय आपलं रक्त. हवा आप्पा महाराजाच्या वडिलांना दिला. या गावापायी महादेव शास्त्री या गावापायी मेला. त्यानं आपलं रगत या भुईला दिलं. त्याच्या घराण्याचा वारसा हाय दिगू. तो पुण्याईचा वारसा तुम्हासनी कसा मिळणार. वहिवाटदार तुम्ही हायच पण वारस कसा होणार. आणि तो वारस बुद्धिमान नसला तरी डोसकं नसलं तरी तसा चांगला हाय दिगू. घरंदाजाचं तू. हो बुद्धी नसली तरी मनाचा अतिशय गरीब आहे. आईची शुश्रूषा वेळच्या वेळी औषध पाणी सगळं काही व्यवस्थित करतो. शास्त्रांच्या अभ्यासातही चांगली प्रगती आहे. पण म्हणतात ना संगती बरी नाही. आता मला सांगा चंदनाचा वास सगळ्यांनाच आवडतो. मग जर त्या चंदनाच्या झाडाला विषारी सापानं विळखा घातला तर कोण जवळ करील त्या चंदनाला. पर सापानं इळखा घातला चंदनाचा वास विषारी होणार आहे का. नाही.
म्या तुम्हाला विचारतो, अशा वक्ती त्या चंदनाच्या बागच्या माळ्याचं काम काय असतं या? त्या विषारी सापाला बाहेर काढणं. असं पर त्यो माळी जर उद्या असं म्हणायला लागल का बाबानो त्या चंदनाच्या झाडावर साप आहे, आज धरणं तुम्ही मला चंदन म्हणा, तर चालेल का? नाही का तर त्या चंदनाचा वारसा माळ्याकडे येणार नाही, तो नुसता वैवायदार. का पटलं का नाही? हो. आता तो चंदनच जर किडकाव असल तर एक डाव दुसरं झाड बघावं, नाही तर चंदनाचा वास लावलेलं बाबळीचं खोड आणावं नाहीला जाणं. मग उत्सवाचं कसं करता? अदुगरच देव पोपला या, तशात उत्सव नाही केला त्याचा तर आणखीनच राग व्हायचा. ठीक आहे, करा तुमच्या मर्जीप्रमाणे. आता कसं अव पिकल्या केसाचं ऐकावं जरा. वा ओ, म्हणून तर तुमचा सल्ला विचारला, नाहीतर मला काय लोभ आहे इथल्या संपत्तीचा. पण जे काही व्हायचं ते एकसूत्रतेनं व्हावं एवढीच इच्छा. आता कसं होईल तितक्या जल्दीनं बघा. बर, दिगू भाऊसनी बी राम राम सांगा. ठीक आहे. भाऊ येऊन गेला म्हणावं. सांगतो, पण तुम्ही त्या सदूकडे जरा लक्ष ठेवा. तरुण आहे, तो इथल्या लोकांना भडकवतो. तेव्हा तरुण असल्यामुळे उतावळेपणानं काहीतरी करण्यापेक्षा तुम्ही जरा पोक्त माणसाने लक्ष ठेवलं म्हणजे ते कामच आमचं. तर येऊ का? हा, या. हवा दिगू भाऊ कुठे? इथंच आहे. गेल्यात नाही आईकडे? म्हणजे गेलंच नाही इस्पितळा. थांबा, चला तुम्ही, मी पाठवतो त्यांना. येऊ? हो, या तुम्ही जल्दीला काय ते करा. हो हो हो. राम राम दिगू भाऊ. बरं येतो का? आणि तुम्ही काय ते जरा हो जल्दीनं बघा. हो हो, या तुम्ही या. खाली कशाला आलास? अरे कडी घातली नाही तेच चुकलं माझं. चल हो. पंत गेले कुठे? पंत, ओ पंत, पंत. काय झालं? उगाच झाला. काय झालं? म्हातारी हॉस्पिटलमध्ये खपली असेल तर हसत हसत सांगा. मगाशी ती बोलायला लागली तेव्हाच मला भीती वाटायला लागली होती, पण ती क्षणिकच ठरली. ओ कसली भीती? मला वाटलं ती आपलं सगळं प्रकरण सांगते की काय, पण नाही. विजण्यापूर्वी मोठी झालेली ज्योत आम्हाला अंधार संपल्याची भीती दाखवून स्वतःच अंधारात गडप झाली. अहो पण त्या आहेत अजून. असू दे, इथं नाही. ऑक्सिजनवर ठेवण्याची वेळ आली म्हणून हॉस्पिटलमध्ये ठेवले तिला. त्या ललितेचा, त्या डॉक्टरीचा इलाज खुंटला ते बरं झालं, नाहीतर इथंच काहीतरी इलाज करत बसली असते. पंत, इथं ऑक्सिजनवर राहण्याची पाळी आपल्यावर आली. काय झालं सांगा ना? तो दिग्या कोंडलेल्या खोलीतून पळाला का त्या म्हाताऱ्याला चष्मा सापडला का आपली ओळख पटली त्या म्हाताऱ्याला? यातलं काहीही झालेलं नाही पंत. मग वहिनी देवळात जाऊन सुरंगाला भेटल्या. असं? हा, असं हसत पंत. अहो त्यांनी सगळी हकीकत तिला विचारली आणि तिला सरळ सरळ सांगितलं की तुम्हीच ती सोन्याची साखळी तिला दिलीत म्हणे. अजूनही तुम्ही असतात पंत. एवढा मोठा विनोद केला तुम्ही बाबूराव, हसू नको. ते विनोद नव्हे हा पंत, हे असंच घडलंय, असंच सांगितलंय तिने. जे घडलं ते तिनं सांगितलं, त्यात आपलं काय बिघडलं? आपलं काही नुकसान नाही यात. माझा व्यापार उधारीचा नाही बाबूराव. केल्या पापाचं मोल घ्यायला माझा हात सदैव पुढे असतो. मग दिगर गट्टाचं नुकसान परमेश्वर सुद्धा करू शकत नाही. तो देखील आपल्यासारखाच दगडाच्याच डोक्याचा आणि दगडाच्याच काळजाचा. आणि वहिनींनी ही गोष्ट कुणाला सांगितली तर? कशी सांगेल? हो, हिंदू स्त्री आपल्या पतीची अब्रू कधीच चव्हाट्यावर आणत नाही. लग्नात नाती चरामी ही शपथ घ्यायची असते बायकांनी, पाळायची असते फक्त पुरुषांनी आणि बायकांनी. म्हणून पुरुषाविरुद्ध समाजात तोंड उघडायला धर्माज्ञेनं बायकांना तोंडच ठेवलेली नाही. हा, म्हणजे वहिनी कुठेही बोलणार नाही, खात्री आहे तुमची? हो, ही रूढी आहे, परंपरा आहे. हो,
स्त्रिया नेहमी पितळीच्या बांगड्यात सोन्याच्या म्हणून त्याला मिरवतात. मग अशा वेळेला सोन्यासारखा नवरा कसा हिणकस ठरवतील? आणि मला सांगा, आमचं सौभाग्य आपल्या मातोश्रींना भेटून आलं केव्हा आणि दुर्भाग्याला भेटायला मंदिरात गेलं केव्हा? इस्पितळातून आल्या तेव्हाच त्या मंदिरात गेल्या. तुम्ही कशाला गेला होता तिथं? तेलवात करायला. ओ गावातला उत्साह ओसरला यंदा दुष्काळाच्या भीतीनं. गावातले उपद्व्यापी लोक सभा घेण्याच्या तयारीत आहेत. आधी लोकांची पोट भरा आणि मग नगारे वाजवा देवस्थानचे. तुम्ही वारस नाही देवस्थानचे असाही बोभाटा चालवलाय त्यांनी. ते सगळं समजलंय मला. म्हणून म्हणतो तिकडे जाऊन काही शिष्टाई करता येत असेल तर बघा. आणि आता हे रामायणाचं पारायण माझ्या समोर करण्यापेक्षा तिकडे जाऊन महाभारत घडवता येते. महाभारत मी काय घडवणार? तिकडे युद्धकांडाला सुरुवात झाली आहे. तुम्ही शिष्टाई करा, सभा घेणाऱ्यांची तोंड बंद करू. काय मंदिराची दार आहेत इतरांसाठी बंद करा म्हणून सांगायला? काहीही करा, पैसे चारा, पण उत्सव हा झाला पाहिजे. गावातला एकही माणूस यायला तयार नाही. दुसऱ्या गावातली माणसं बोलवा. देवापुढं? हो हो, माणसांसाठी. आणि देवाला जे आवडतं ते माणसांना आवडलंच पाहिजे. आणि जरी माणसाला आवडलं नाही तर त्याचा उत्सव हा झालाच पाहिजे. कीर्तनकार येणार नाही. तमासगीर बोलवा. देवापुढं? हो, माणसांसाठी. काहीही झालं तरी उत्सव झालाच पाहिजे. देवस्थानच्या अधिकाऱ्याच्या घरात पाप शिरलंय असं म्हणतात लोक. एकतर पापी माणूस बाहेर काढा, नाहीतर पावन कुंडावरचा दगड हलवा. पण अख्खं गाव उपाशी मरण्यापेक्षा देवस्थानच्या अधिकाऱ्याला मरण आलं तरी चालेल पावन कुंडात उडी टाकून असं म्हणतात ते. ही निव्वळ अमानुष वृत्ती आहे. हो, पण माणसांची वृत्ती आहे आणि त्यांच्या मर्जी विरुद्ध जाऊन आपल्याला कसं काय चालेल? ठीक आहे, होऊ दे त्यांच्या मर्जीप्रमाणे. पापी माणसामुळे दुष्काळ माजलाय ना गावात. काढा म्हणावं पापी मनुष्य बाहेर. कोण? आपले दिगंबर पंत. काय? शेंदूर फासून देव बनवलाय ना त्यांचा. खरडून काढा तो शेंदूर आणि बसवा आणून त्याला पायरीवर. मग आपण कळस कसा गाठणार? त्याच पायरीवर पाय ठेवून. बाबूराव तुम्ही बाबूराव. मी बाबूराव. पुढचं सांगा. देवावरचे दागिने चोरा. मी? हो, तुम्ही काय मी काय. कोण विश्वास ठेवणार आहे? सगळे विश्वास ठेवतात. आपल्या समाजात विश्वासाला फार मोठी सवलत आहे. बुद्धी चालवा. ब्राह्मण ब्राह्मण सुरेचा उपयोग करा. ब्राह्मणाने विश्वास नाही ठेवला मराठे ठेवते. मराठ्याने नाही, मराठ्या विरुद्ध मराठे नाही उठले, ब्राह्मणांना उठला. ब्राह्मणाने धर्म बुडवला. ब्राह्मणाने देवावरचे दागिने चोरले अशी ओरड तुम्ही सुरू करा. त्यांच्यात होऊ दे आपापसात मारामारी. घंटा मिटवायला मी दिग्याला देतो सोडून. एकदा का दिग्याचा तेथे जाऊन सेंदा मेंदा झाला की मग या दोघांनाही मारतो उपाशी. पण सदू आहे ना मोकळा, ते ऐकून घेईल का हे? बाबूराव, काय मूर्खासारखे बडबडता तुम्ही. माझ्या हाताखाली काम करण्यापेक्षा म्युन्सिपालिटीचे मेंबर का नाही म्हणे सदू आहे ना मोकळा. ते दागिने कुठे? ते देवावर आहे. बाबूराव ते काढायचं जमणार नाही. बाबूराव, रत्नागिरीत तुम्ही केलेल्या पापाचा लेखी पुरावा पोलिसांच्या हाती दिला. जा तुम्ही बाबूराव. काहीही करून ते दागिने उतरवा. सध्या कुठेही ठेवा, पण नंतर आठवणीनं सदूच्या खोलीत टाकायला विसरू नका. सदूच्या खोलीत? हो, झाला. पण आळ तर दिगूवर घ्यायचा आहे ना. सदू त्याचा दोस्त आहे ना. जिथून असंतोषाचं मूळ चालू होतं तिथंच विषाचं खत पेरा. झाडाचं तोड वर येण्यापूर्वी मूळ जळून खात होईल. पहिल्या चोरीच्या आधारावर हा दुसरा आळ घ्यायचा त्याच्यावर. पण पहिली साखळीची चोरी ही त्यांनी केलेली नाही. हे जगाला कुठे ठाऊक आहे? पण वहिनींना त्यांना कोण विचारतो? अरे, आपण केलेला बाप दुसऱ्याच्या माती मारून तिसऱ्याला माणुसकीचे धडे शिकवणे आजच्या जगाची रीत आहे बाबूराव. पुरावा मला तुमच्या त्या माणुसकीचा. मग जपून ठेवा. मग मी चलू का? पण हो, चला. थांबा बाबूराव, पण मला काय विचारायचंय तुम्हाला. शहाणा असाल तर गप्प बसा. वेड लावण्याची पाळी आणली तरी गप्प बसू? लागल्यावर विचार करू. बाबूराव, ती बाई कशासाठी आणून ठेवली देवळात? बाई देवाच्या सेवेसाठी. देवाच्या की यांच्या? पंत, बायकांना नेहमी मर्यादशील रीतीनं वागावं. पुरुषांनी मर्यादा सोडल्या तरी? बाबूराव, चला. तुम्ही कशाला थांबला इथं? लागा उत्सवाच्या तयारीला.
आता विचारा, शांतपणे विचारा, तुम्हाला काय विचारायचं असेल ते. शांतपणानं हो हो. माझ्या लग्नाच्या वाढदिवसासाठी आणलेली सोन्याची साखळी तुम्ही नेऊन तिच्या गळ्यात घातली, तुम्ही नेऊन घातली हो आणि आज दिगोवर घेतला. तरीही मी शांतच राहू? हो, राहिलंच पाहिजे तुम्हाला शांत. तुम्हाला जर तुमचं सुख हवं असेल तर माझं सुख तुम्हाला पाहावंच लागेल. आणि हे जर पटत नसेल तर जाऊन जगाला ओरडून सांगा, माझा नवरा वाईट चालीचा आहे, बाहेर ख्याली आहे, उलट्या काळजाचा आहे. मी तसा नाही. पण तुम्ही सांगा, नवऱ्याची पर्वा न करणारी स्त्री म्हणून या पुढारलेल्या स्त्री जमान्याकडून तुमचं कौतुक होईल, जागोजागी तुमची व्याख्यानं होतील, तुमच्या घराण्याची पुण्याई वाढेल. आणि हे जर मान्य नसेल तर मुकाट्यानं घरात जा, डोळे मिटून देवासमोर बसा आणि जन्मोजन्मी हाच पती लाभावा म्हणून वट सावित्रीची पूजा करत बसा. उगाच रडू नका. देवस्थानच्या कल्याणाचा केवढा गहन प्रश्न आज माझ्या समोर उभा आहे. अशा वेळी असल्या क्षुल्लक मोहपाशात मला गुंतवू नका. असल्या गोष्टीचे परिणाम माझ्यावर व्हायला लागले तर एका फार मोठ्या कार्याला मला आचवावं लागेल. सारं देवस्थान संकटात सापडेल. माझे मार्ग जरी वरून दिसायला खडतर दिसले तरी माझा हेतू उच्च आहे. असल्या हेतूंच्या सिद्धतेसाठी नैतिक अधिष्ठान असावं लागतं. जाऊ दे, तुमच्या अल्पमतीला ते नाही कळायचं. हवं तर थोडा वेळ इथं बसा, भरपूर रडा, डोळे मोकळे करा आणि मी काय बोललो हे समजायला डोकं जरा हलकं करून ठेवा. समजलं? येतो मी. चित्रगुप्त पंत बोलले तुम्हासनी? नाही. तुला कोणी सांगितलं? नाही. पाणी दिसलं डोळ्यात म्हणलं. पंत कल कसं बोलल तुम्हासनी? तुम्हाला लय जीव त्यांचा नाही. हा, आईला बरं नाही म्हणून पाणी आलं असेल डोळ्यात नाही. अहो मग त्याच काय? भत्याल बऱ्या डॉक्टरीन होऊन आल्यात नव ललिताबाई, देतील वशद, होतील बऱ्या. आज लग्नाचा दिस आहे ना तुमच्या. चांगलं गोडधोड केलं असेल घरात. नाही. तुझं जेवण झालं नाही वाटतं? माझं भाई नाही, पण तुमचं झालं का? नाही. का? पण ते जेवलं नाही म्हणून अहो, गडबडीत असत्याल. जेवणाच्या भानगडीत येळ नसेल घावत. देवळातली भानगड सदू, अरे तुला काय माहित? समज ठावाय मला का, समज ठावाय. दुष्काळ पडलाय नव, पाप नरताय समजा पाप. सांगाय कशाला हो? अव चंदनात झाला मग मुर्द्याची घाण सुटाची राहते बाय. सदू, दिगू कुठं आहे? अडगळीच्या खोल हा, कोंडून ठेवलं त्याने त्याला. अडगळीच्या खोलीत का? आईला भेटायला जाऊ नये म्हणून. काय? आईला भेटा जाऊ नये म्हणून? आईपासनं लेकराची, गायपासनं वासराची ताटं तुट केली. एका हातानं माप घेतलं, मग माप का नाही घेत पदरात? माझा काय दोष? आईवर विषप्रयोग केला अशी शंका घेतली त्याने. कोणी? दिगू ना. अहो पण तुमचा विश्वास कसा बसला? लहानपणीची याद नाही तुम्हाला? तिघं बी गेलो होतो आपण जत्रेला. महादेव उतरला होता भर बाजारात. तुमच्या लोकांनी येत होता. तुम्हाला बाजूला ढकलून चौकाच्या छातीत धडक घेतली त्यानं. दगडावर डोसका आपटून बेसूत पडला होता तो. तवा दंड डोसका हलकेला आणायचे. नाही व नाही, आईवर किती जीव त्याचा आणि त्याला वेगळं केलं. कुठं हाय दिगू? वर अडगळीच्या खोलीत. अडगळीच्या खोलीत? अरे वार पंत, सांबारा टाकलाय अडगळीच्या खोलीत आणि तू बसलाय नंदी मोर.
अरे जा र जा, आपल्या आईला भेट जा. हात अरे आता रडतोयस कशा पायी? जा. सांच्याला जशी गुरं चोरून आल्यावर वासरं जशी धाव मारतात ना, तशी धाव मार. जा, आईला भेट. बऱ्या होणार, आई बऱ्या होणार. जा. अक्का, मी आईला भेटायला जाऊ? आईला भेटायला आईची परवानगी काय घ्यावी लागते? जा र जा, जा तू. आई बऱ्या होणार. अक्का, मी आईला भेटायला जातो. देवा देवा, दिगूला त्याची आई भेटू दे र, भेटू दे. मोरल्याचा जन्मात मला माझी आई नाही भेटली तरी मी चाललं, पण दिगूला त्याची आई भेटू दे र, भेटू दे. अक्का, मी आज जाऊन वर बसतो दिगूच्या खोलीत. कोणी आलं तर सांगा दिगू वर आहे म्हणून. बायकांच्या गळ्यात मंगळसूत्राला मिळतो तसा. म्हणजे काहीतरी खटका उडालेला दिसतोय तुझा तुझ्या पतिराजांबरोबर. इंदू, भांडणात सुद्धा रोमांच असेल नाही? या अनुभवासाठी का होईना, पण मला आता लग्न करावंसं वाटायला लागलंय. या अनुभवासाठी? ललिता, शहाणी असशील तर लग्न करण्याचा वेडेपणा करू नकोस. लग्न झालेली प्रत्येक बाई लग्नानंतर हे असंच बडबडते, आणि ती हे असं का बडबडते हे पाहण्यासाठी माझ्यासारख्या मुली नेहमी लग्न करून बघतात. शिकत होते तोपर्यंत शिकत होते म्हणून लग्न झालं नाही, पुढं फार शिकले ना फार शिकले म्हणून लग्न होत नाही. एकूण काय, आमच्या आयुष्यात बदल हे तीनच. कोणते? लहानपणी बालिका, तरुणपणी कुमारिका आणि म्हातारपणी श्रीमती. बस, सौ नाहीत. वेडीच ललिता. ललिता, स्त्री हा पुरुषांच्या थट्टेचा विषय आणि करमणुकीचं साधन म्हणून निर्माण झालेली वस्तू आहे. तुझं लग्न हा तुझ्या सुखाचा सापडणारा मार्ग आहे, पण माझं लग्न हा माझ्या दुःखाचा न संपणारा मार्ग आहे. म्हणजे? तू शिकलेली आहेस, शहाणी आहेस, मला काहीतरी मार्ग सांगशील? पण बापू कुठे गेले? बापू? हो, म्हणजे इकडे नाही आले? नाही. छे बाई, चष्म्याशिवाय कुठे फिरतात बाई? अगं तो भागीरथीचा भाऊ आहे ना, भागीरथीचा नवरा आहे ना. कोण? बाबूराव? हो, बाबूराव. त्याच्याबरोबरच पाठवलं मी त्यांना इकडे. अगं, चष्मा नसला ना की समोरची माणसं सुद्धा ओळखता येत नाहीत बघ त्यांना. आणि चष्मा नसताना आपण वावरू शकतो हे दाखवायची हौस दांडगी. तू बोलत बसू नकोस, जा बघू आधी. अगं, देवळात असेल एखाद्या वेळेस. देवळात? अगं मग तूही चल की. देवळात नको. का? बरं, ठीक आहे, चल, तिथंच तुला सगळं काही सांगते. अगं पण मग इथं कोण? सदू. बरं, चल. म्हणते तुम्हीच सांगा, 3000 रुपयांची अफरातफर करणं म्हणते काय सामान्य गोष्ट आहे? छे छे. आणि करणाराही असामान्यच असला पाहिजे. आणि तुम्ही म्हणता त्याला देवळात बघितला म्हणून? बघितला? अच्छा अच्छा, म्हणते पाहिला.
पाहिला तर प्रत्यक्ष या डोळ्यांनी चष्मा घालून विथ माय ओन आई विथ ग्लासेस. पण इथं आलो आणि आमच्या डोळ्यात धूळ पडल्यासारखा आमचा चष्माच गेला. चष्म्याशिवाय आमचे डोळे बघायला नालायक. पहा ना, म्हणजे तो असा समोर असला तरी समजणं मुश्किल. हो, बहुतेक मनुष्य समोर असला तरी समजत नाही. समजत नाही? हो. अच्छा, म्हणजे कळत नाही. हो, कसं कळेल? कळलं असतं तर समोर ठेवलाच नसता. समोर असलेल्या माणसावर विश्वास बसू नये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हो का? हो का काय? अहो, मलाच हात दाखवला ना त्यानं माग एक दिवस रत्नागिरीला असताना आमच्या मुलीला मागणी घातली होती. माझ्याच हाताखाली होता आणि 3,000 रुपयांची अफरातफर करून पळाला. पुन्हा माझ्याकडे आला. गायावाया केली. मीच जामीन राहिलो त्याला. अहो, पुन्हा पळाला. तेव्हा जात समजली त्याची. आमची लली सुद्धा ओळखते. पण आता ठाऊक आहे की नाही कोण जाणे. त्या ओळखतात त्यांना? ओळखतात? अच्छा, म्हणजे जाणतात. अहो, मागणी घालणारा म्हणून, अफरातफर करणारा म्हणून नाही. ते मी का सांगू तिला? बरोबर. नाही, ते सांगून तरी काय उपयोग. आता मला नीट लक्ष ठेवलं पाहिजे. हो, या गावात वेगवेगळ्या प्रकारचे माणसं वावरतात. कोणी काही केलं तर लोक दोषी ठरवतात पुजाऱ्याला. शिव शिव शिव, काय ही धर्माची अधोगती. अच्छा, म्हणजे अवनती. नाही तर काय हो, तुमच्यासारखे काही लोक आहेत म्हणून हा धर्म टिकलाय. हो, पण बघवतोय कुठे लोकांना. मला इथून हुसकावून काढण्याचे प्रयत्न करतायत. माझ्या जागेवर दिगूला बसवण्यासाठी प्रयत्न करतायत लोक. दिगूला? अच्छा, म्हणजे आमच्या दिगंबरला. अहो, असे ना, पण कारभार सांभाळायची योग्यता पाहिजे ना. तेच म्हणतोय मी. नाहीतर मला काय लोभ आहे इथल्या संपत्तीचा. पण त्याला व्यवहारच कळत नसेल. मला असं भरपूर वाटतं की माझ्या जागेवर त्याला बसवावं, पण उपयोग काय. तसंच इथल्या या सगळ्या लोकांना पकडून ही सगळी पाप मी एका क्षणात धुवून काढू शकतो. पण मला काय अधिकार? अच्छा, म्हणजे सत्ता. अहो, मी देतो ना. तुम्ही? आमची लली येऊ दे, तिला सांगतो पत्र लिहायला. पत्र? कुणाला? अहो, माझ्या पुतण्याला. CID ऑफिसर आहे तो. चष्माही घेऊन येईल. शिवाय तो आला की त्या माणसाला पकडणंही सोपं जाईल. येऊ दे ललितेला, टाकतोच पत्र. पत्र लिहायला त्या कशाला हव्यात? चष्मा नाही हीच तुमची अडचण आहे ना. बरोबर. मी तुमची अडचण दूर करतो. कशी काय? म्हणजे तुम्ही मजकूर सांगा, मी पत्र लिहितो. नाहीतर तुमची सेवा करण्याची आम्हाला कधी संधी मिळायची? अच्छा, सांगू? सांगा. अच्छा, म्हणजे मोठा विनयशील स्वभाव तुमचा. वा. मजकूर नव्हे ना हा? मजकूर? अच्छा, म्हणजे मसुदा. अच्छा, म्हणजे तुम्ही विनोद केलात. बर, सांगा. भरतेश्वर प्रसन्न. तो केव्हा झालाय? चिरंजीव सुभाष यास. मुद्दाम पत्र लिहिण्यास कारण की मी इथं ललितेसह सुखरूप येऊन पोहोचलो. इथं आल्याबरोबर मी रत्नागिरीस प्रिन्सिपॉल असताना. इथं आल्याबरोबर रत्नागिरीस प्रिन्सिपल? अहो, तेवढं लिहा. पुढे बोलतो मी. अच्छा. इथं आल्याबरोबर रत्नागिरीस प्रिन्सिपल असताना माझ्या ऑफिसातून 3,000 रुपयांची अफरातफर करून पळालेला. 3,000 रुपयांची अफरातफर करून पळालेला मनोहर घाटे मला इथं भेटला. भेटला म्हणजे दिसला. अहो, भेटला म्हणजे दिसला असं लिहू नका. भेटलाच्या ऐवजी दिसला लिहा. अच्छा, दिसला. बर, पुढे. तर तू स्वतः एक दिवसाची रजा काढून ताबडतोब इकडे निघून ये. इकडे निघू नये. हो,
निघून आहे असं लिहू नका, निघून ये असं लिहा. शब्द फोड व्यवस्थित करा. निघून ये. बर, पुढे. येताना माझ्या चष्म्याचा जोड चष्म्याचा जोड तिथल्या महाळसा ऑप्टिकल कंपनीत सांगून आलोय. तिथल्या महालसा ऑप्टिकल कंपनी सांगून आलोय. तो येताना घेऊन ये म्हणावं. तो येताना घेऊन ये म्हणावं. हो, ते म्हणावं लिहू नका. नको नको नको, ते नुसतं म्हणावं असतं. बरं बरं, ठीक आहे, पुढे. प्रत्यक्ष भेटीत प्रत्यक्ष भेटी जास्त बोलता येईल म्हणावं. जास्त बोलता येईल म्हणावं. ते नाही, म्हणावं नाही. असल्या बदमाशाला जर पकडून दिलं, असल्या बदमाश. अहो, हे मी तुम्हाला सांगतो. हा हा हा, ऐका. हा. असल्या बदमाशाला जर पकडून दिलं तर देवस्थानातलं एक पाप दूर केल्याचं समाधान मिळेल आणि कॉलेजलाही मदत केल्याचं श्रेय मिळेल. हा. बरं. आता लिहा. पुढे. चष्म्याशिवाय मी इथं चष्म्याशिवाय मी इथं जवळ जवळ आंधळा आहे म्हणावं. जवळ जवळ आंधळ आहे म्हणावं. त्यामुळं मजकूर जरी दुसऱ्या कुणीही लिहिला असला, त्यामुळे मजकूर जरी दुसऱ्या कुणीही लिहिला असला तरी खाली सही माझीच आहे म्हणावं. तरी खाली सही माझीच आहे ते म्हणावं नाही, म्हणावं. कळावे, कळावे, उत्तर यावे, उत्तर यावे. आपला बापू. आपला बापू. वाचा बघू. वाचू. छे, तुम्ही लिहिलंय ना, म्हणजे बरोबर असेल, बरोबर असेल. हा. इथं सही करा. कुठं? हे बघा इथं. इथं. हा. अच्छा, काय बाकी माझी सही म्हणजे कोऱ्या कागदावरचीच सही. हो, तसं म्हणायला काही हरकत नाही. हरकत नाही. हो हो. अच्छा अच्छा अच्छा. काय हो, हे पत्र 2 दिवसात पोहोचेल ना? हो, पोचेल, पण काय भरोसा पोस्ट खात्याचा. भरोसा. हो. अच्छा अच्छा, म्हणजे विश्वास. हो, विश्वास. हो हो, विश्वासच नाही. विश्वास हे नुसतं नाव राहिलंय. व्यवहारात त्याचा कुठेही उपयोग होताना दिसत नाही. आणि पोस्टाचा कारभार, 12 गावची 18 माणसं एकत्र येणार आहेत, त्यांना काय पडली आहे इतरांची. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो. गंमत सांगताय? हा. माझ्या मुंजीच्या वेळी एखाद्याला पाठवलेली निमंत्रण पत्रिका माझ्या लग्नाच्या वेळी फोटो सहित माझ्या सासऱ्याच्या हातात पडायची. व्हायचा गोंधळ, आणि गोंधळ व्हायचाच की हो. कारण मुंजीत मुलाचं नाव असायचं मनोहर घाटे आणि लग्नात मुलगा मिरवत असायचा खंडोपंत अग्निहोत्री आडनावानं. अग्निहोत्री. अच्छा अच्छा, म्हणजे तुमचंच आडनाव की. अच्छा, म्हणजे तुम्ही विनोद केला. वा वा, आवडला आपल्याला. विनोद. बापू अस्वल गुदगुल्या करत तेव्हाही माणूस हसतो म्हणे. आणि वेळेवर स्वतःला सावरलं नसेल तर त्याचा प्राणही जातो म्हणे. ललिता, कुठं गेली होतीस ग? हॉस्पिटलमधून घरी आले आणि तुम्हाला शोधायला पुन्हा बाहेर पडले. का शोधायला? हो. मला कशाला? मी का एखादं लहान पोर आहे की मुंबईत हरवलेला एखादा नौखा वाटसरू आहे रस्ता चुकायला? हो बापू, मुंबईत हरवलेला माणूस एक वेळ पोलीस चौकीवर तरी सापडेल, पण या गावात हरवलेला माणूस चित्रगुप्ताच्या नोंदवहीवरही राहायचा नाही. फार भयंकर आहेत लोक इथले बापू. त्या लोकांपासून फार सावध राहिलं पाहिजे, विशेषतः बायकांनी. बायकांनी? हो हो. अच्छा अच्छा, म्हणजे स्त्रियांनी. पण तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही, मी आहे ना. अहो, तुमच्यापासून तर फार जपायला हवं. का ग ललिता? हो बापू, सांबाचे पुजारी येत नाही आणि विंचू सापांना लपायची निर्भय जागा म्हणून प्रसिद्ध आहे सांबाची पिंड. खेटराने मारावं असं मनात आलं तरी हात उगारू शकत नाही. ललिता, अच्छा अच्छा, म्हणजे तू विनोद केलास. वा. विनोद? खेटर मखमली असलं तरी उगारलं तेवढं पुरे असतं दंश धरणाऱ्याला. राग आला का हो तुम्हाला? राग
छे छे, मी सुद्धा जरा विनोदच केला. विनोद? हा. अच्छा अच्छा, म्हणजे जोक हा, जोक. जोक. अच्छा, बरं का ग ललित, यांचा मोठा खेळकर स्वभाव. खेळ कर ना. अहो तुमच्या माझ्यापेक्षा इंदूलाच कल्पना आहे त्याची. संसाराचा पट मांडून बसलेत दोघही. खेळता खेळता सहज उधळत असतील पट. म्हणे मोठा खेळकर स्वभाव. शिक्षणामुळे यांच्या बुद्धीला बरीच धार आलेली दिसते. बुद्धीचा उपयोग कुणी कसा करतं तर कुणी कसा. आमची ललिता बोलण्यात ऐकायची नाही बरं का पंत तुम्हाला. हो, अनुभव नसताना बोलतायत त्या. अहो मांडवा घालून गेले नसले तरी मांडवा जवळून गेले मी. तुमच्यासारख्या पुरुषांनी केलेले लज्जागमाची धक तिथूनच पोचली आहे मला. वडील समोर असताना त्या मनानं बऱ्याच बोलता तुम्ही. बोलते? हा. बोलू दे बोलू दे, मला मोठा आनंद होतो मुलीचं बोलणं ऐकून. हा. माणूस तोंडानं फटकळ असावं. हो, दूर राहतात पापी लोक. अहो कारण ते भित्रे असतात. पण काळीज माणसाचं निर्मळ असावं. काय हो, यावर तुमचं मत काय आहे? अहो ते मला विचारा बापू. हे असले लोक बिनकाळजाचे असतात. ते तुम्हाला कुठे पाहायला मिळाले? इथं याच गावात स्वतःच्या बायकोला ठेवतात कोंडून घरात आणि सोन्याची साखळी घालतात परक्या बाईच्या गळ्यात. शिव 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 शिव, या पवित्र देवस्थानात हे असले नीच प्रकार कोणी सांगितलं तुम्हाला हे? मी इथं असल्यानं जिला तिच्या नवऱ्याची मुळीच भीती उरलेली नाही अशा एका स्त्रीनं. शिव 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 शिव, फारच भ्रष्टाचार चालला इथं. बापूसाहेब, हा. मी जरा मंदिरापर्यंत जाऊन काय प्रकार आहे तेवढा पाहून येतो. अच्छा, तोपर्यंत आपल्या मुलीला जरा समजावून सांगा. विनोदाच्या विस्तवाचा उपयोग तुमच्यासारख्या थंड प्रकृतीच्या माणसाला मानवणारा असला तरी माझ्यासारख्या उष्ण प्रकृतीचा माणूस तो विझवण्याची धमक बाळगतो. सैल सुटलेली जीभ वेळीच आवरता आली नसेल तर कोणाला तरी एखाद दिवशी त्या जिभेचा डाग फोडावा लागेल. शंकर 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 शंकर. अच्छा अच्छा, म्हणजे छेद छेद. अच्छा, म्हणजे हे रागावले. मला वाटलं यांनी विनोद केला. मोठा शीघ्र गोपी स्वभाव दिसतो यांचा. हो बापू, शीघ्र गोपी नाही दीर्घ गोपी म्हणा. परिचय आहे का हो तुमचा यांचा चांगला? परिचय? हो. अच्छा अच्छा, म्हणजे ओळख ओळख आहे तर. अगं हा आपल्या इंदूचा नवरा, आप्पाचा जावई, मोठा झकास माणूस बघ. नाही बापू, इंदूनं सगळं सांगितलंय मला. अगं पण केलं काय त्यानं? मगाशी रडत होती बिचारी. कशाला? नवरा आहे ना इंदिरेचा, तो तिच्यावर सत्ता गाजवून आणि दिगूच्या भोळेपणाचा फायदा घेऊन दोघांचंही आयुष्य बेचिराग करणार आहे तो. थांबा. हा घ्या तुमचा चष्मा. आपण गावाहून निघालो ना तेव्हा त्या दुकानदारानं आणून दिला माझ्याजवळ. आज स्वतःच्याच घरात इंदिरेला अनाथ करून ठेवलं आणि देवळात एका परक्या बाईच्या गळ्यात सोन्याची साखळी नेऊन घातली. लावा तो चष्मा डोळ्याला. हा. अरे वा, आता तर झकास दिसायला लागले सगळं. वा. आणि या इकडे. कुठं? आणि हा पहा त्याचा फोटो. बापू, हाच तो ज्यानं मला रत्नागिरीला मागणी घातली होती. हाच तो घाटे. आणि हा पहा त्याचा फोटो. घाटे? अच्छा अच्छा, म्हणजे मनोहर घाटे. मनोहर घाटे हा का तो? हो. अगं मग मी आज सकाळी देवळात पाहिला, पण मला शंका आली नाही कशी हाच तो असेल म्हणून. पण या घरात कसा आला जावई म्हणून, आणि आप्पा कसा फसला आधी? तुमच्या डोळ्यात धूळ फेकली तसा. वडील वगैरे यांचे लग्न ठरवायला आले होते. आणि पुढे याला कुणीच नाही असं कळलं. घरही नाही असं कळलं. मग इंदू बोलली नाही कशी? कुणाजवळ बोलणार ती? लग्न झालं आणि त्याच दिवशी आप्पा गेले. कुणाच ठाऊक गेले का यानं घालवले. अच्छा अच्छा अच्छा, शक्य आहे शक्य आहे. अगं आडनाव बदलल्यानं आवाजाची ही शंका आली नाही मला, पण आता डोळे आलेत ना, का नाही आले. अच्छा, हा का तो?
काळजी करू नकोस. इंदिरा, दिगू माझीच मुलं ती. अच्छा अच्छा, म्हणजे आमच्या आप्पाची मुलं. आप्पा भाऊ माझा. छे छे छे, काय भ्रष्टाचार झालाय हा. आप्पा असताना अक्षरशः राम राज्य होतं इथं. थांब तू, मी पोलिसांच्या ताब्यात देणार आहे त्याला. नुसता समोर येऊ दे माझ्या. पोलिसांच्या? अहो बापू, आपण पूर्वीच्या रामराज्यात वावरत नाही आता. म्हणजे आणि जरी वावरत असलो तरी सध्याच्या रामराज्याचा राजा हा रावण आहे. पोलीस तरी त्याला काय शिक्षा करणार? इथला कायदा सज्जनांना दंड करण्यासाठी आणि दुर्जनांचं रक्षण करण्यासाठी आहे बापू. आणि शिवाय तो कायद्यात सापडणार नाही. पक्का व्यवहारी वाटतो. असू दे असू दे, अगं पक्का आहे म्हणूनच सापडणार आहे. असला माणूस आहे काय? काय सांगू ललित तुला. हाच जर तो असला. हाच तो म्हणजे? हाच तो. अच्छा अच्छा, म्हणजे तो हा. हाच जर तो असला. असला काय आहे. अगं यानच 3000 रुपयांची अफरातफर केली आमच्या ऑफिसात. अगं बाई, खरंच? अगं बाई, अच्छा अच्छा, म्हणजे काही नाही. पोलिसांच्या ताब्यात देणार आहे मी त्याला. नको बापू, मग इंदिरेचं काय होईल? तुम्ही नुसता त्याला धाक दाखवा. वळला तर ठीकच, नाहीतर मग आहे. कुठं आहे इंदिरा? आम्ही मगाशी परसदारानं देवळातून घरात आलो. ती रडत बसली बिचारी घरात. रडते? रडू दे. अच्छा अच्छा, रडते? हो, रडते. कशाला? हे रडू चांगलं का? मी आलोय ना इथं. इंदू, हे इंदिरा, तूही चल ललिता. हो. चल. अच्छा, आणि तो आपला हा. अच्छा अच्छा, आपला दिगंबर तो कुठं आहे? तो मगाशी आईला भेटायला गेलाय असं इंदू मला म्हणाली. अच्छा अच्छा, जाऊ दे चल. चला. सावकाशी हा ललिते. हो. आई
आई आई तुझा वीण आई जगी एकटा पोरगात म्हणती करंटा पोरगात म्हणती करंटा व्यथा मनीची कुणास सांगू व्यथा मनीची कुणास सांगू व्यथा मनीची कुणास सांगू व्यथा मनीची कुणास सांगू काळीज तिळते तुटले माझे काळीज तिळते तुटले माझे आई तुझी आठवण येते आई 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 हाक मारतो आई हाक मारतो आई 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 हाक मारतो आई सुकेले दिशा सुन्याही सुकेले दिशा सुन्याही तव बाळाची हाक माऊली तव बाळाची हाक माऊली कानच्या काठी आई आई कानच्या काठी आई आई तुझी आठवण येते आई तुझी आठवण येते सुजल्या नयनी मुरले पाणी सुजल्या नयनी मुरले पाणी सुजल्या कंठी उमटे वाणी सुकल्या कंठी उमटे वाणी मुके पाहन वहा मना मुके पाखरू पहा मना मुके पाखरू पहा मना जाती तडफड करीते आई जागी तडफड करीते आई आई तुझी आठवण येते आई तुझी आठवण येते नको जी महा नको
आई केव्हा येणार? आई आई केव्हा येणार? हे बघ, आता रडायचं नाही. आता हे रडू बंद आहे. मला माझी आई पाहिजे. आई शिवाय मला चैन पडत नाही. मला माझी आई पाहिजे. हे बघ, मी उद्या सकाळी घेऊन जाईन ना तुला तुझ्या आईकडे. का ठेवलंय तिला दवाखान्यात? ते दवाखान्यातले लोक मला मूर्ख म्हणतात. आईला भेटायचं असेल तर वेळेवर येऊन भेट म्हणतात. आईला भेटायला वेळ का पाहावी लागते? हे बघ, त्यांना आई नाही. आई नाही. हे बघ, अरे हे बघ, तुला माहित नाही दवाखान्यात भेटायच्या वेळा ठरलेलं पण असतं. मला त्यांना कुठं भेटायचं होतं? मला माझ्या आईला भेटायचं होतं. अरे पण ती दवाखान्यात आहे ना. पण का ठेवलंय तिला दवाखान्यात? बरी व्हावी म्हणून. होईल बरी. आता जरा माझं ऐक बघू आधी. अक्का सारखी रडते. सकाळपासून एक घास सुद्धा नाही ना तुझ्या पोटात. उपाशी आहेस ना तू. बाप्पा, मी उपाशी पोटी तप करतो. आई सुद्धा अजून उपाशी आहे. माझ्याशिवाय ती कुणाकडून काही खात नाही. आईच्या आधी मी जेवलो तर मला पाप लागेल. मला पाप लागेल. नाही लागत. मी सांगतोय ना, तू आधी जेवून घे. अप्पा, मी उपाशी पोटी तप करतोय. आप्पाला असं उत्तर दिलं असतंस का? बापू, बापू मेला. मी आप्पा बोलतो असं समज. समजलं? तू आधी जेवून घे. तू मी सांगतो ते ऐकलंस तर लगेच आईकडे घेऊन जाईल. लगेच आईकडे घेऊन जाणार? लगेच अगदी खरं. आप्पा कधी खोटा बोलला असता का रे? नाही. आई, तुला बरं वाटावं म्हणून मी तुझ्या आधी जेवणाचं पाप करतो. यानि कानिच पापानि जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यन्तु त्वमेव शरणं मम. त्वमेव शरणं मम. त्वमेव शरणं मम. पण पंत रागावती. रागावू दे. पंत मी बघून घेईन त्याला. म्हणे पंत रागावतील. तू आधी जेवून घे. मी आहे इथं. तू मी सांगतो ते ऐकलं तर लगेच आईकडे घेऊन जाईल. आणि तू जेवलास म्हणजे आईला सुद्धा बरं वाटेल. आईला सुद्धा बरं वाटेल. आईला सुद्धा बरं वाटेल. आईला सुद्धा बरं वाटेल. आईला बरं वाटेल. आईला बरं वाटेल. मार्गात याल आडवे तर याद राखून बाबूराव, 2 वेळ अन्न खातात ते सुद्धा मिळणं मुश्किल होऊन जाईल तुम्हाला. तुमच्यासारखी पापी माणसं देवस्थानात राहील तर उद्ध्वस्त होईल ते. पाजी कसा उलट्या घालत्याचे माणूस की नाही तुम्हाला. तुम्ही सहजता गणावाला. बाबूराव, अहो असं व्याख्यान देत होता तो इतरांचा पुढारी. सदून चिचवलेला आपल्याला उद्देशून. तुम्ही काय केलं तिथे जाऊन? मी तिथं सगळ्यांच्या बरोबरीनं टाळ्या वाजवल्या. त्याचसाठी गेला होता वाटतं तिथं? नाही, मग आपण सांगितल्याप्रमाणे त्यांना मंदिरात बोलवायला गेलो होतो. मग पण मंदिरात पाय ठेवायचं पाप करायला तयार नाही. मूर्ख आहेत ते. त्यांना म्हणावं मंदिर सर्वांचं आहे. मंदिरात पाऊल ठेवायला धर्माची परवानगी नाही म्हणतात. जो धर्म असते पायबंद घालतो त्याला पायदळी तुडवा म्हणावं. असं म्हणणाऱ्याला पायदळी तुडवायची तयारी आहे त्यांची. अहो हे त्यांना सांगायचं कोणी? मूर्ख आहेत ते. कबूल आहे, पण या उपाशी पोटी मूर्खांना शहाणपण कोण शिकवलं? बाबूराव, तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका. छे हो, मी तिकडे त्यांच्या समोर बोलू शकलो नाही तर आपल्या समोर काय बोलणार? ठीक आहे, जरा कानूसा घ्या. तसं घाबरत नाही मी कोणाला. हो, जाऊन सांगा त्यांना म्हणावं तुम्हाला धान्य न मिळू देणारा दिगू आहे. धान्य हवं असेल तर मी देतो म्हणावं. अन्नाची लाज निश्चितीनं स्वीकारतील ते.
उपासमारीचं भेसूर भयान चित्र त्यांच्या समोर उभं करा. उपासमारीनं तडफडणाऱ्या कच्च्या बच्चांच्या काल्पनिक किंकाळ्या त्यांना ऐकवा. काहीही करून दिगू विरुद्ध त्यांना भडकवा. होऊ देत भांडणं, होऊ देत आपापसात लट्टालट्टी. तंटा सोडवायला दिग्याला देतो पाठवून आणि एकदा दिग्याचा काटा काढला की या दोघांनाही मारतो उपाशी. पण सदू आहे ना मोकळा, तो ऐकून घेईल काय? बाबूराव काय खुर्चटासारखे प्रश्न विचारता. तो माझ्या हाताखाली काम करण्यापेक्षा म्युन्सिपाल्टीचे मेंबर का नाही झाला? म्हणे सदू आहे ना मोकळा. देवावरचे दागिने कुठे आहेत? देवावर आहे. बाबूराव ते काढायचं जमणार नाही आपल्याला. बाबूराव रत्नागिरीत केलेल्या पापाचा लेखी पुरावा माझ्याजवळ आहे. पोलिसांच्या स्वाधीन केला ते बेड्या पडतील तुम्हाला. काहीही करा, देवावरचे दागिने उतरवा आणि वेळ संधी साधून सदूच्या खोलीत नेऊन टाका. झालाच तर दोघांचाही फायदा होईल. आणि आता असं मोकळ्या तोंडानं न येता देवावरचे दागिने चोरीला गेलेल्याची सांस्कृतिक बातमी घेऊन या. नाही, सांस्कृतिक बातमी मी आणतो, पण रागावू नका. सांस्कृतिक बातमी आणायला मम लागतं. आलं लक्षात, आलं लक्षात. पैशाशिवाय काहीही करणार नाही तुम्ही. हे घ्या, निघा तुम्ही. ते राहू दे, तेवढंच. चला बाबूराव, कसले पैसे आहेत ते? पंतांना विचारा. निघा तुम्ही. कसले पैसे आहेत ते? काय करायला सांगितलं तुम्ही त्याला? कोण तुम्ही? देवा धर्माच्या साक्षीनं तुमचं नाव घेतलेली तुमची बायको. वा, बरंच बोललात. कुठून शिकलात? कोणी शिकवली एवढी अक्कल? ती माझ्या मुलीने शिकविली आणि आता ती मी तुला शिकविणार. जा जा इंदिरा, आज जा आणि त्या दिगूला शांतपणानं जेवायला घाल. जेवायला? जा जा म्हणतोय, मी आहे इथं, बघतो याच्याकडं. चष्मा कुठे सापडला याला? सापडला? अच्छा अच्छा, म्हणजे मिळाला मिळाला. तो मिळाला म्हणून तर ओळखलं तुला मी. मला ओळखणं तेवढं सोपं नाही बापूसाहेब, फार जड जाईल. जाऊ दे, तू मी सांगतो तसं वागायला तयार हो. का? गुलाम नाही मी तुमचा. त्या दिगूला का छळतोय? इच्छा माझी. त्या इंदूच्या आयुष्याशी का खेळतोय? लहर माझी. या देवस्थानच्या उत्पन्नावर का टपलायस तू? स्वार्थ माझा. उगीच मगरुरीनं उत्तर देऊ नकोस. मुकाट्यानं हे मार्ग सोडून दे. मी सांगतो तसं वागायला तयार हो. शक्यतो तुझं कमी नुकसान होईल असा प्रयत्न करीन. माझं नुकसान कुणीच करू शकत नाही बापूसाहेब. कोणीच करू शकणार नाही? कुणीच नाही. शुद्धीवर आहेस का तू? हो. 3000 रुपयांची अफरातफर तू केली नाहीस? हो केली ना. तुम्हीच तर माझे भागीदार होतात. उगाच का मला जामीन राहिलात? भागीदार? अच्छा अच्छा, म्हणजे पार्टनर. पार्टनर. मूर्खासारखं बोलू नकोस. जे मी तुम्हाला सांगायचं ते तुम्ही उलट मला सांगताय. याला पुरावा? पुरावा आहे ना. तसं तुम्ही लिहून दिलंय लेखी मला. लेखी? हो. कुठं? हा बघा, तुमच्या सहीचा लेखी पुरावा. अरे मूर्खा, हा तर कोरा कागद आहे. तेच तर म्हणतोय मी, हा कोरा कागद आहे पण खाली सही तुमची आहे. आता मला सांगा बापूसाहेब, या कागदावर मला हवा असलेला मजकूर जरी तुम्हाला नको असला तरी मी लिहू शकतो की नाही? नाही म्हणजे मघाशी पत्र लिहिलं मी, सही केलीत तुम्ही, तुमच्या लक्षात आलं नाही चष्मा नसल्यानं आणि माझ्या लक्षात आलं नाही मी शुद्धीवर नसल्यामुळं. आता मी काय सांगतो ते तुम्ही नीट ऐका. माझ्या भानगडीत तुम्ही नाक खुपसू नका आणि तुमच्या कन्येलाही हाच निरोप सांगा. बापू, याचा अर्थ? अर्थ अर्थ एकच. कुणाला तरी एखाद्या दिवशी या जिभेचा टाक तोडावा लागेल. म्हणजे ओळख दिली तुम्ही याला? लफंगा, बदमाश, चोर? कोणाला विचारून जेवायला बसलास? अरे कोणी वाढलं तुला जेवायला? उठ उठ उठ. अरे पण तू कोण विचारणारा? ज्याचा खातोस त्याला सवयीप्रमाणे वागतो मनुष्य. बोल, तू माझ्या परवानगीशिवाय जेवायला बसलास कसा? बोल.
आणि खोलीतून कोणी सोडवलं तुला? अरे विचारायचं असेल ते मला विचार. तू कशाला आलास इथं? अरे अधिकार आहे म्हणून लेकराची आईपासून ताटातूट करतेस. गुमान ऐक माझं, त्याला आईला भेटू दे, नाही तर कशाला? अक्का अक्का आपली आई गेली. काय झालं? देवाची गाडीला गेलं की काय? हो ते तर गेलेच, पण अजून एक वाईट गोष्ट म्हणजे दिगंबर पंतांच्या आई गेल्या. काय भयंकर बातमी आणलीत बाबूराव. बिचाराची शेवटची भेट सुद्धा झाली नाही. दिगू, तुझी आणि आईची भेट नाही झाली रे, नाही झाली.